नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग आजच्या नवीन वर्षी ठरलं तर मग मालिकेचा पहिला एपिसोड एन्जॉय करूया आणि तो खूपच इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्कीच बघा. सगळ्यात आधी आपण पाहतो की सचिन जो आहे तो केसबद्दल विचारत असतो. म्हणजे सचिनच्या केसबद्दल त्याला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन हवी असते आणि त्याबद्दलच तो माहिती काढू पाहत असतो. आणि त्याच वेळेला नेमका अर्जुन तिथे आलेला असतो आणि अर्जुन जेव्हा हे सगळं काही ऐकतो तेव्हा अर्जुन म्हणतो की काय झालं, अचानक तुला माझ्या केसबद्दल का हवं आहे. त्यावर मात्र सचिन सांगू लागतो की ते काय ना, मला अशा केसेसबद्दल ना क्युरियोसिटी वाटते आणि त्यामुळेच ना मला या केसेसबद्दल जरा जास्त जाणून घ्यायची सवय आहे. सो म्हणूनच मला या सगळ्या गोष्टी आवडतात आणि म्हणून मी तुला विचारतोय, जरा प्लीज मला सांगू शकतोस का. पण त्यावेळेला अर्जुन म्हणतो की ते म्हणतात ना की शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये. अगदी तसंच मी तुला सांगेन, या कोर्टाच्या गोष्टींकडे जास्त लक्ष देऊ नये, कारण का तुलाही बाकी कामं आहेत आणि त्याचसोबत आता अस्मिताईकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे, असं देखील आता अर्जुन सांगू लागतो. आणि तो मात्र त्याची बोलती बंद करतो, कारण त्याला माहिती आहे की हा या सगळ्याची इन्फॉर्मेशन काढतोय, याचा अर्थ ह्याच्या डोक्यामध्ये काहीतरी सुरू असणार आहे. म्हणूनच तो या सगळ्याची इन्फॉर्मेशन काढत फिरतोय. पण अर्जुनने जेव्हा त्याला असा टोला लगावलेला असतो ना, तेव्हा मात्र आता त्याला शांत राहावं लागतं. त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो. तर अर्जुन तिकडनं निघून गेल्यानंतर त्याला खूप जास्त असा घाम आलेला असतो आणि तो आपल्या तोंडाला हात लावतो, कारण त्याला माहिती आहे की जे काही उत्तर अर्जुनने दिले त्यामुळे तो आता थोडासा असा डिस्टर्ब असतो. दुसरीकडे प्रिया आता साक्षीला भेटायला गेलेली असते आणि प्रिया साक्षीला म्हणत असते की तुला आता कसं वाटतंय, बरी तर आहेस ना. पण आता साक्षी तिच्यावरच संशय घेत तिला म्हणत असते की तुला एवढे दिवस माहिती होतं की मी जिवंत आहे आणि तू आता येतेस, याचा अर्थ तुझा काहीतरी नक्कीच हेतू आहे. तू कशाला तरी आलेली आहेस, तुला बदला घ्यायचा आहे, असं देखील आता साक्षी जी आहे ती बोलू लागते. त्यावर प्रिया साक्षीची समजूत घालत साक्षीला म्हणत असते की तुझा काहीतरी गैरसमज होतोय, तू समजतेस ना, तसं काहीसुद्धा नाही आहे. उलट इथे मी तुझी मदत करायला आली आहे. मला असं वाटतंय ना की तुला सगळ्यात जास्त गरज आता माझीच असेल. बाकी सगळं कसं आहे, ठीक तर आहे ना. अण्णा सर कसे आहेत, म्हणजे अण्णा सरांशी माझा काही कॉन्टॅक्टच नाही आहे, असं आता ती म्हणत असते. पण त्याच वेळेला ना इकडे जी साक्षी आहे ती म्हणत असते की अण्णा स्वतः मला गेले काही दिवस सापडले नाही आहेत. काय, अण्णा सर आणि गायब, काय झालं आहे नेमकं. जसं काही या प्रियाला काहीच माहीत नाही असं काहीसं आता प्रिया वावरत असते. पण आता या प्रियाने चांगलंच साक्षीला घोळ्यात घेतलेलं असतं आणि ती आता म्हणत असते की खरंच ना, मला कळतच नाही आहे की मी काय करावं ते, कारण माझ्यासाठी ना सगळे ऑप्शन्स संपलेत. मी अण्णांना सगळीकडे शोधले, पण आता मी बाहेरही जाऊ शकत नाही आहे ना, त्यामुळे खूप जास्त प्रॉब्लेम झालेत. आणि तुला माहिती आहे का, एक प्रॉब्लेम हाही झाला आहे की कोणाला तरी बाहेर माहिती आहे की मी जिवंत आहे आणि म्हणूनच मला सततच्या धमक्यासुद्धा येत आहेत. म्हणूनच मी घाबरते, काय करावं ना आणि काय नको हे मला काही समजतच नाही आहे. खूप जास्त द्विधा मनस्थितीत मी अडकली आहे, असं देखील आता साक्षी बोलत असते. साक्षी जेव्हा या सगळ्याबद्दल बोलते तेव्हा मात्र आता प्रिया मुद्दामून असं दाखवत असते की तिला या सगळ्याबद्दल काहीच माहीत नाही आणि ती म्हणत असते की जर अण्णा सरांना शोधायचं असेल ना, तर तुला या सगळ्यामध्ये मी मदत करेन. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता साक्षी म्हणते की खरंच का, तू या सगळ्यामध्ये मला मदत करशील का, मला तुझ्या मदतीची खूप जास्त गरज आहे. तर प्रिया म्हणत असते की का नाही मदत करणार, मी तुझी एवढी चांगली मैत्रीण आहे. पण तुला जे काही धमक्यांसाठी मेसेज पाठवले जात आहेत, चिठ्ठ्या पाठवल्या जात आहेत, त्यामुळे तू घाबरली आहेस, तर तू काळजी करू नको, मी आहे तुझ्यासोबत कायमच, असं देखील आता ती बोलून तिला धीर द्यायचा प्रयत्न आता करत असते. आणि त्याच वेळेला ती आता म्हणत असते की बघ, मी तर तुझ्यासोबत आहे, पण हे आपल्याला अण्णा सरांना दाखवावं लागेल, कारण अण्णा सर माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. तर इकडे आता त्या हॉस्पिटलमध्ये
इन्फॉर्मेशन काढायला पोचलेले असतात आणि त्याच वेळेला त्यांना आता महत्त्वाची माहिती हवी असते त्या डेड बॉडीबद्दल. म्हणजेच ते डेड बॉडीची काही रजिस्टरमध्ये नोंद केलेली आहे का, आणि त्याचसोबत ती डेड बॉडी जेव्हा नेली गेली तेव्हा त्याचा CCTV फुटेज या सगळ्याबद्दलची माहिती खरं तर आता काढायला इकडे अर्जुन, सायली, चैतन्य आणि अश्विन गेलेले असतात. अश्विनच्या ओळखीचाच तो डॉक्टर असतो, डॉक्टर सौरभ, आणि त्यामुळेच ना तो आता रजिस्टरसुद्धा दाखवू लागतो. खरं तर या सगळ्या गोष्टी या सगळ्यासाठी अर्जुनने आणि चैतन्यने परमिशन मागून घेतलेली असते आणि ती परमिशन आता अर्जुनला मिळाल्यामुळे अर्जुन आता ते रजिस्टर चेक करायला सुरुवात करतो. आणि जेव्हा आता अर्जुन ते रजिस्टर चेक करायला सुरुवात करतो ना, तेव्हा मात्र आता अर्जुनसाठी एकावर एक अनेक धक्के बसत असतात. कारण त्यामध्ये जे काही रेकॉर्डिंग असतं, रेकॉर्डेड केलेलं असतं ते म्हणजे एकदम धक्कादायक असतं. ज्या काही गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा भयंकर असतात आणि त्यामुळेच ना इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो. म्हणजेच या सगळ्या गोष्टी आपण आधी का चेक केल्या नाही, आपण फक्त डेड बॉडी घेतली, पण याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण काढायला हवी होती. कारण जे सिरियल नंबर्स असतात, जसे डेड बॉडी दिली जाते त्यामध्ये काही सिरियल नंबर असतात आणि त्यातील एक सिरियल नंबर जो आहे तो गहाळ झालेला असतो. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या जेव्हा कळतात तेव्हा मात्र आता अर्जुनला आणि सायलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि सोबत अश्विनही आता या सगळ्याचा व्यवस्थित तपास घेत असतो. डॉक्टर सौरभलाही आता ती लोक म्हणतात की या दिवसाचं जर CCTV फुटेज सापडलं तर खरंच खूप बरं होईल. डॉक्टर सौरभचे अर्जुन आभारही मानत असतो, कारण डॉक्टर सौरभने कोणतीही प्रतीक्षा न करता सगळ्या गोष्टी पटकन अरेंज केलेल्या होत्या आणि त्याच त्यांच्यासाठी खूप जास्त फायद्याच्या होत्या. आणि हे सगळं बघूनच आता अर्जुन ठरवतो की खरंच डॉक्टर सौरभ यांचं तो कौतुकही करतो. डॉक्टर सौरभ म्हणतात की ठीक आहे, मी पटकन तुम्हाला CCTV फुटेजही देतो. आणि असं बोलून तोपर्यंतही लोक रजिस्टर चेक करत असतात. त्या रजिस्टरवर चेक केल्यावर त्यांना आता एक नोंदही दिसते की DNA टेस्ट केलेली आहे, पण इथे पुन्हा DNA टेस्ट करू शकत नाही तुम्ही, याबद्दलसुद्धा स्पष्टपणे लिहिलेलं असतं. आणि त्यानंतर आता जे रजिस्टरचे नंबर असतात, म्हणजे डेड बॉडीसोबत एक प्रत्येकी नंबर दिला जातो, तो नंबरही इथे बराच असा डिफरन्स असतो आणि त्या नंबरमुळे आता ह्यांना संशय येऊ लागतो. आणि ती लोक म्हणत असतात की आपण तेव्हा या सगळ्याची पडताळणी केली नाही, पण आता आपल्याला या सगळ्याची पडताळणी करावी लागेल आणि या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात घेऊनच पुढचं कार्य करावं लागेल, असं मात्र आता अर्जुन ठरवतो. आणि जेव्हा अर्जुन या सगळ्या गोष्टी ठरवतो ना, तेव्हा मात्र आता इकडे त्याच्यासोबत अश्विन आणि इथे सायलीसुद्धा असते. मग आता त्यांना ते CCTV फुटेजही चेक करायचं असतं की नेमकं ती डेड बॉडी कोणी नेली असेल आणि या सगळ्याचा तपास. आणि म्हणूनच ना आता अश्विनही म्हणतो की आपण जेव्हा डेड बॉडी बघू, म्हणजे ते CCTV फुटेज बघू, तेव्हा आपल्याला समजेलच की कोण आहे तो माणूस. जर त्या माणसाचा चेहरा स्पष्ट दिसला तर आपल्यासाठी फायद्याचं आहे, असं त्यांचं बोलणं आता सुरू असतं. रजिस्टर वगैरे चेक केल्यानंतर त्यांना बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर झालेल्या असतात. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात तेव्हा मात्र आता अर्जुनला धक्का बसतो. पण अर्जुनसाठी आता ही केस जास्त गुंतागुंतीची झालेली असते. पण अर्जुनला या केसमध्ये खूप जास्त इंटरेस्ट वाढत चाललेला असतो, कारण प्रतिमा आत्याची खोटी बॉडी तयार करणारा हा कोण आहे या सगळ्याचा त्याला आता शोध घ्यायचा असतो. तिथे 1543 आणि त्यानंतर 1544 हा नंबरचा कोणताही जो आहे तो रेकॉर्ड नसतो आणि त्याचमुळे अर्जुन जास्त संशयास्पद त्याला हे सगळं काही वाटत असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तो व्यवस्थितपणे चालतो ना, तेव्हा त्याच्या बऱ्याच गोष्टी लक्षात येत असतात. आता त्याच्या हाती ते पेनड्राईव्हही लागतं, ज्यामध्ये त्या दिवशीचा CCTV फुटेज असतो, जो की डॉक्टर सौरभ यांनी दिलेला आहे. डॉक्टर सौरभ यांनी दिलेला CCTV फुटेज आता अर्जुन ठरवतो की आपण इथल्या इथे लगेच चेक करायचा, म्हणजे आपण बघू शकतो, कारण त्यांना नेमकं त्यामध्ये कोण आहे हे सुद्धा बघायचं असतं. यासाठी क्षणाचाही विलंब न करता लगेचच त्यांनी आता तो पेनड्राईव्ह चेक करायला घेतलेला असतो. अर्जुनने लॅपटॉप तर आणलेलाच असतो आणि अर्जुन जेव्हा लॅपटॉप ऑन करतो, ते पेनड्राईव्ह लावतो, तेव्हा आता
लगेचच ते सुरू होतं आणि जेव्हा आता या सगळ्या गोष्टी ती लोक समोरून बघतात तेव्हा मात्र आता त्यांना ते CCTV फुटेज बघूनच कळत नसतं की हा माणूस नेमका आहे कोण. कारण तो माणूस ना पाठमोरा दिसत असतो, पण तो माणूस तिसरा कोणी नाही, खरं तर ना तो नागराजच असतो. कारण नागराजनेच ना असं स्वेटर एकदा घातलेलं होतं हल्लीच मध्यंतरी, आणि आता त्या फोटोमध्ये सुद्धा सेम टू सेम तो तसाच असतो आणि त्यामध्ये ना कोणताही बदलही नसतो. त्यामुळे एकदम ठणठणीतपणे दिसत असतं की हा तोच आहे. आणि पण या लोकांना याबद्दल काहीच कळत नसतं की नेमकं त्यामध्ये कोण आहे ते. म्हणूनच ती लोकं पुन्हा एकदा सारखं CCTV फुटेज बघत असतात. पण आता ती लोकं विचार करतात की हाच तो माणूस आहे ज्यामुळे ह्या सगळ्याची वाट लागलेली आहे. आपण या माणसाला शोधायला हवं असं देखील त्यांचं नक्की झालेलं असतं. मग आता त्या माणसाचा शोध घ्यायचं ती लोकं ठरवतात. दुसरीकडे आता प्रिया ही इथे साक्षीला सांगत असते की तुला तर माहिती आहे की महिपत सर म्हणजेच अण्णा सर माझ्यावर आपण जेलमध्ये होतो तेव्हा किती चिडचिड करत होते, पण तरीसुद्धा ना तुझी ही अवस्था बघून अण्णा सरांना मी शोधेन. पण तुलाही माहिती की अण्णा सरांना मी शोधून काढलं तरीसुद्धा अण्णा सर काय म्हणणार की तू माझ्या मुलीला काही भेटलेली नाही आहे, उगाच आहेत ना ते माझ्यावर आरोप करणार. त्यापेक्षा मी एक सांगू का, तू एक काम का करत नाहीस, तू जर एखादा व्हिडिओ जर तसा शूट केलास तर ते बरं पडेल ना. म्हणजे समज तू जर तसा व्हिडिओ एखादा शूट केलास तर तू त्यामध्ये सांगू शकशील की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तशाच आहेत, म्हणजे मी तुला मदत करते. मग मी तुला मदत करते हे जेव्हा त्यांना समजेल तेव्हा त्यांना खरं तर बरं वाटेल ना, असंही आता ती विचार करतच म्हणत असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती बघते ना तेव्हा मात्र आता ती ठरवते की चला, आपल्याला मदत करणारी एकमेव व्यक्ती आहे ती म्हणजे ही. आणि म्हणूनच आता ती या सगळ्यामध्ये मदतीचा हात मागू लागते. आणि तेव्हा प्रिया म्हणत असते की अगं, मी तुला हेल्प करायला तयार आहे, तू काळजी करू नकोस. मोबाईलमध्ये आता साक्षीचा व्हिडिओ बनवू लागते आणि त्यामध्ये ती आता साक्षी म्हणत असते की अण्णा, मला मध्यंतरी ना कोणीतरी त्रास द्यायचा प्रयत्न करतंय, मला सारख्या धमक्या देत आहेत, पोलीसही पाठवले जात आहेत. या सगळ्या भीतीमुळे मीच माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. मला ना खूप भीती वाटते अण्णा, तुम्ही कुठे आहात, मला तुम्ही हवे आहात अण्णा, असं काहीसं त्या रेकॉर्डिंगमध्ये ती आता बोलत असते. खरं तर ना मी आतासुद्धा खूप मोठ्या संकटात होते, पण प्रियाने मला या सगळ्यातून वाचवलं आहे, असं देखील यामध्ये रेकॉर्डिंग व्हिडिओ ही साक्षी बोलत असते. आणि प्रिया या सगळ्याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून घेते. जेव्हा या सगळ्याचा ती व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करते तेव्हा मात्र आता प्रियाकडे एक मोठा पुरावा भेटतो. प्रियाला हेच तर सगळं काही हवं असतं. प्रियाला ज्या काही गोष्टी हव्या असतात त्या प्रियाकडून साध्य होतात. तर दुसरीकडे आता महिपतच्या माणसालाच आता इकडे महत्त्वाच्या कामाला लावलेलं असतं. या नागराजनं स्वतःला जरा शहाणा समजत असतो. म्हणजेच नागराजने महिपतच्याच माणसाला हाताशी घेतलेलं असतं आणि त्याला आता सांगत असतो की तुला एक महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे मला ना एक गोष्ट सांग, तुला ना या गोष्टी व्यवस्थितपणे हाताळायच्या आहेत. तुला एक गोष्ट सांगतो, ते आपल्या महिपत शेठचं गॅरेज आहे ना, त्या गॅरेजवर विशेषतः लक्ष ठेवायचे. त्या गॅरेजवर जेव्हा तू लक्ष ठेवशील ना तेव्हा तुला एक गोष्ट लक्षात ठेवायची, किती आतमधून आवाज आला तरी दार उघडायचं नाही. आणि महिपत शेठने तसं सांगितलं आहे, एवढंही लक्षात ठेव, असं देखील आत्ता बोललं जातं. ठीक आहे, मी ठेवतो लक्ष, पण जर तिथे काही हालचाल झाली, काही गोंधळ झाला तर मला लगेच सांगायचं, असं देखील आता सांगितलं जातं. मग या सगळ्या गोष्टी आता नागराज महिपत विरोधातच सांगत असतो, पण त्याला हे सांगत नाही की महिपतलाच आतमध्ये ठेवलं आहे. तो आता त्याला हेच सांगत असतो की महिपतने एका माणसाला आतमध्ये ठेवलं आहे आणि त्याने मला लक्ष द्यायला सांगितले. अशा सगळ्या खोट्या खोट्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आता तो रचून सांगू लागतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी खोट्या रचून सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता त्या समोरच्या माणसाचा सुद्धा विश्वास बसतो. कारण त्याला नागराजने सांगितलेलं असतं की तू जर काही कामामध्ये गडबड केलीस तर तुलाही चांगलंच माहिती आहे की तुझं काय करेल तो
महिपत. त्यामुळे व्यवस्थित लक्ष दे आणि व्यवस्थित सगळ्या काही गोष्टी कर असं देखील आता सांगितलेलं असतं. मग आता तो सुद्धा म्हणतो की नाही नागराज शेठ, मला जे काम सांगितलं आहे ना ते मी व्यवस्थित करेन, तुम्ही काळजीच करू नका. इकडे मात्र आता साक्षीचा फोटो हातात घेऊन सचिन बघत असतो आणि सचिन जेव्हा साक्षीचा फोटो हातात घेऊन बघतो ना तेव्हा मात्र आता त्याला संशय येत असतो, काहीतरी नक्कीच आहे. मग पनवेलमधल्या जास्त केसेस ज्या काही व्हायरल झालेल्या आहेत त्याबद्दलची इन्फॉर्मेशन तो नेटवरून काढायचं ठरवतो आणि जेव्हा तो नेटवरून याबद्दल इन्फॉर्मेशन काढतो तेव्हा त्याला कोर्टाच्या बाहेरचा तो व्हिडिओ सापडतो ज्यामध्ये महिपत स्वतः मुलाखत देत होता आणि त्यानंतर आता त्याची मुलगी हे जग सोडून गेली आहे याबद्दल सुद्धा तो रडून रडून सांगत होता ना ते खरं तर आलेलं होतं. आणि त्यामध्ये आता या सगळ्यात दाखवलं जातं तो म्हणजे आता साक्षीचा फोटो बघून आता त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि तो विचार करतो की काय, साक्षी महिपत शिकरे, हे सगळं मी काय बघतोय, मला खरंच ना काहीच कळत नाही आहे. आता तेवढ्यातच अस्मिता तिथे आलेली असते आणि अस्मिता त्याला विचारते की काय चाललं आहे, नक्की कसली गडबड चालली आहे, सांगशील का. त्यावर अस्मिताला तो म्हणतो की काही नाही ग, सहज म्हणून बघत होतो की काही इन्फॉर्मेशन सापडते का, आणि त्याचमुळे मला काही बऱ्याच माहिती सापडल्या आहेत आणि त्यामध्ये ना या केस ना खरंच ना खूप भारी आहेत. अरे ही केस बघतोयस का तू, ही केस तर अर्जुन जिंकला होता, त्याच्या 101 केस ज्या आहेत ना त्या एकदम भारी असतात असं देखील आता अस्मिता सांगत असते. तर दुसरीकडे मात्र प्रियाने जे पोलीस अरेंज केलेले असतात ना त्या पोलिसांना सुद्धा प्रिया पैसे देते. खरं तर ते पोलीसही बनावट असतात आणि ते पैसे जेव्हा घेतात तेव्हा ते मात्र प्रियाला म्हणत असतात की काय मॅडम, एवढे कमी पैसे, आम्ही एवढी चांगली ॲक्टिंग केलीच रे तू, ॲक्टिंग चांगली, नेक्स्ट टाईम बघूया तुझ्या पैशांचं काय ते, पण आता तू इथे थांबायचंही नाहीस असं देखील आता त्यांना सांगितलं जातं. आता त्या लोकंसुद्धा आता इथे प्रियाचं ऐकतात, म्हणजे प्रिया ना खरंच ना किती पोचलेली आहे, सगळं काही मॅनेज करते, सगळ्या काही गोष्टी अगदी व्यवस्थित हाताळते. जसं एखादा महिपतसारखा मोठा माणूस सगळं हँडल करू शकतो ना, अगदी तसंच ही आता प्रियाची पोच झालेली असते. तर दुसरीकडे आता घरी आलेले असतात अर्जुन सायली रविराजांच्या घरी येऊन आता ते CCTV फुटेज ते त्यांना दाखवू लागतात आणि जेव्हा रविराज ते CCTV फुटेज बघतात तेव्हा त्यांना तर आता धक्काच बसत असतो की हा माणूस नेमका असेल तरी कोण, पण हा माणूस आहे ना या माणसानेच माझं आणि प्रतिमाचं आयुष्य बर्बाद केलं आहे, मग या माणसाला तर मी आता शोधून काढणारच आहे असं देखील आता ते म्हणत असतात. आणि त्याच वेळेला आता इकडे मात्र अश्विन जो आहे तोही म्हणत असतो की आपल्याला हे CCTV फुटेज मिळालं आहे, यामध्ये तो माणूस पाठमोरा दिसतोय, पण यावरनं आपण याला शोधायचं कसं, हा आपल्याकडे मोठा टास्क आहे, पण आपण काही करून या सगळ्या गोष्टीचा व्यवस्थित आढावा घेऊ. आणि जेव्हा सारखे हे फुटेज पाहिले जातात ना त्यामध्ये आता दोघंही जण म्हणजेच प्रतिमा आणि त्याचसोबत इथे असणारे रविराज हे दोघंही जण तो CCTV फुटेज नीट निहाळत असतात, कारण त्यांना असं वाटतं की काही आपल्या नजरेखालून जायला नको आणि त्यामुळेच ना आता ते पुन्हा ते CCTV फुटेज नीट निरखून पाहत असतात. आणि त्याच वेळेला आता त्यांना बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात आणि त्यामुळे आता ते म्हणत असतात की आपण आहे ना आता या सगळ्याचा शोध घ्यायचा, या माणसाने इतकं सगळं मॅनेज केलं, म्हणजे माझ्या प्रतिमाची डेड बॉडी, त्यानंतर एवढे सगळे घोळ, तर या माणसाला आपल्याला आता शोधून काढायला हवं असं देखील आता रविराज म्हणत असतात. तर दुसरीकडे मात्र तेवढ्यातच ना अश्विनला इमर्जन्सी कॉल येतो, कारण जो अश्विन असतो तो सगळं काही सोडून आलेला असतो आणि त्याला हॉस्पिटलमध्ये सुद्धा पुन्हा एकदा जावं लागणार असतं, म्हणून अश्विनला कॉल येतो. अश्विन म्हणत असतो की हो मी आलो. त्याच वेळेला अश्विनला अर्जुन विचारतो की काय झालं आहे, त्यावर अर्जुनला अश्विन सांगतो की एक इमर्जन्सी केस आली आहे त्यामुळे मला जावं लागणार आहे. तर अर्जुन त्याला म्हणतो की हो चालेल, ठीक आहे, तू जा, आपण नंतर याबद्दल डिस्कस करूया. पण अश्विनची सुद्धा या सगळ्या कामामध्ये ना खूपच हेल्प झालेली असते अर्जुनला आणि त्यामुळेच ना आता अर्जुन जो आहे
तो मात्र या सगळ्याचा विचार करत असतो आणि त्यानंतर मात्र अश्विन जो आहे तो फोन आल्यामुळे तिकडनं निघून जातो आणि जेव्हा तो आता तिकडनं निघून जातो ना, तेव्हा मात्र आता इथे पुन्हा एकदा अर्जुन, सायली, त्याचसोबत प्रतिमा आत्या आणि रविराज ते CCTV फुटेज नीट पाहत असतात. रविराजांनी ठरवलेलं असतं की काही झालं तरी हा माणूस आहे ना, ह्याला आता मी माझ्या परीने हँडल करेल, जेव्हा मला हा सापडेल ना तेव्हा, असं देखील आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता अर्जुन जो आहे तो आता विचार करू लागतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मात्र आता जेव्हा अस्मिता आणि कल्पना या बाहेर पडलेल्या असतात तेव्हा आता सचिनचं पुन्हा एकदा सत्य त्यांच्या समोर येतं. सचिन त्या अक्षीला किस करत होता आणि हे सगळं बघून अस्मिता खूप जास्त थरकाप तिचा उडतो. घरी येते त्यावेळेला साईडला ती सांगते की एखादं विष वगैरे असेल तर मला द्या. पुन्हा एकदा सचिन खोटं बोलत असतो की मी कलिकला भेटायला गेलो होतो, पण अर्जुनला माहिती असतं म्हणून अर्जुन सचिनचं थोबाड फोडतो. त्यावेळेला मात्र आता सायली त्याच्याकडे पाहू लागते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.